आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण विशाल रनवरे यांना इन्व्हाइट करूया. थँक्यू सो मच. पहिला बॉल डिलिव्हर झाला, एक धाव घेतली जाते. मित्रांनो, अगोदरच्या मॅच मध्ये काय लाजवाब खेळी पाहायला मिळाले आपल्याला. राजेंद्र रणवरे यांच्या बॅट मधून निघालेली 11 चेंडू 45 धावांची वादळी खेळी आपण पाहिली. अनबिलिव्हेबल खेळी होती ती. यावेळीचा हा बॉल सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला फील करतील, तदवर मात्र निश्चितच एक धाव घेतली जाईल. सिंगल स्ट्राइक चेंज होईल. धावफलकावरती 2 धावा लागल्या जात आहेत. आज दिवसभर 2 खेळाडू निश्चितच सर्वांची मन जिंकली. एका बाजूला IPSI स्पोर्ट्स होणारे टीमचा पॉकेट साइज डायनामाइट नितीन पाटील आणि दुसऱ्या बाजूला एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचे ओनर अर्थातच डोंजाई स्पोर्ट्स संबळ या संघाचे राजेंद्र रणवरे. या 2 खेळाडूंनी आज संपूर्ण दिवसभर सर्व प्रेक्षकांची मन जिंकून घेतलेली पाहायला मिळाली आहेत. कौतुक करावं लागेल निश्चितच राजेंद्र रणवरे यांचं. कौतुकास पात्र खेळी देखील केली आहे. सर्वांच्या अंगावरती रोमांच, काटा, थरार आणणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळाला. प्रतिस्पर्धी संघाने देखील विचार केला नसेल की या धावसंख्येचा पाठलाग होईल, परंतु इथून मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेल ड्रॉप झाला. सुशांत थापे थोडासा नर्वस असतील. विकेटची त्यांनी संधी निर्माण केली होती जरूर, परंतु इथून झेल ड्रॉप होतोय आणि 2 धाव्यांच्या मदतीने मात्र धावफलकावरती थोडासा बदलाव होईल. धावफलकावरती धावा लागले जाते. 5 धावा 2 षटकांचा असणारा हा पहिला सेमीफायनलचा सामना आपल्या भेटीला आला. एका बाजूला चिखलवाडी तर दुसऱ्या बाजूला शित्तूर. यावेळीचा हा बॉल कॅच. वा 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 वा, काय लाजवाब झेल पकडला जातोय पहा. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात प्रदीप. चांगला झेल जर्सी क्रमांक 63 परिधान करून प्रदीप मात्र मिडऑफला क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये तैनात होते आणि पहिल्या विकेटचं होईल पतन. फलंदाज मात्र यावेळी तंबूचा रस्ता पकडताना पाहायला मिळत आहेत. अजय गोडसेला तंबूचा रस्ता पकडावा लागला. नवीन फलंदाज सिनियर नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती राहुल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्टेप वाढून खेळण्याचा प्रयत्न. कव्हरच्या दिशेने डीप मधून फिल्डर येईल, बॉलची फेकी करेल, चांगली फेकी, परंतु अखेरच्या क्षणी मात्र फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेले पाहायला मिळेल. चला पाण्याची पूर्तता करा, चला पाणी घेऊन जाऊ मैदानाच्या आतमध्ये.
थोडेसे विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मॅच चालू होते. दिनेश केतल बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला प्रदीप, या प्रदीपवरती सर्वांच्या नजरा असतील. पहिल्याच बॉलवरती सिंगल घेतली जाते. धावफलक थोडस पुढे सरसावे. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 8 धावा. 2 षटकांची असणारी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. 1.1 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपन्न झालाय. दिनेश खेतल आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी ट्रॅक वरती. इथे पंचांच्या निर्णयाचा वाट पाहावी लागेल. येस, इट्स अ व्हाईट बॉल. अवांतरच्या स्वरूपात मात्र पंच आमच्याकडे वळतायत, इशारा करतायत. व्हाईट बॉल असेल. आणखीन एक धाव टीमच्या टोटल मध्ये अर्जित होईल. टीमची टोटल जर पाहिलं तर जाऊन पोहोचल्या 9 या आकड्यावरती. इथे मात्र पुन्हा एकदा डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहेत. सागर केसरकर चुकी करत नाहीयेत. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये सागर केसरकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखीन एक धक्का लागतोय. अजय गोडसे मात्र तंबूच्या राहुल मात्र तंबूच्या रस्त्याला आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला येण्यावर थोडं फास्ट करा. सागर थोडस सहकार्य करा. इथे मात्र स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. स्वतःची विकेट डोनेट केलेली पाहायला मिळते. प्रदीपला स्ट्राईक वरती आणणं खूप महत्वाचं होतं. असंच चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळत आहे. सागर दळवीने स्वतःची विकेट डोनेट केली आहे. चला त्वरा करा, फास्ट खेळा. यावेळीचा हा बॉल इथून मात्र ड्राईव्ह केला जातोय समोरच्या दिशेने. एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि प्रदीप आणि कृष्ण अशी सलामी दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. सलामीला आलेला फलंदाज प्रदीप अजूनही मैदानामध्ये आहे. धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 11 धावा लागल्या जात आहेत. चला पाण्याची पूर्तता करा. पाणी 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 मैदानामध्ये पोहोचवा.
चला विनंती असेल खेळाडूला दिनेश थोडस आपण स्वतःची काळजी घ्या. जर आपण कम्फर्टेबल नसाल तर मैदान सोडून बाहेर या. विनंती असेल सुशांत थापे आपण देखील रिक्वेस्ट करा त्यांना. जर गोलंदाज कम्फर्टेबल नसेल तर तुम्ही त्यांना विश्रांती द्या. स्वतःची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे कारण आपल्याला खेळापेक्षा स्वतःच जीवन महत्वाचं आहे. चला विनंती असेल एका बाजूला IPSI स्पोर्ट्स वानागडेवाडी त्यांच्या अगेन्स्ट डोंजाई स्पोर्ट्स अंबर्डे या दोन संघांदरम्यान मात्र आजच्या दिवसातील सर्वात मोठी मॅच पाहायला मिळेल. दुसरा सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. चला अक्षय वनागडे आणि राजेंद्र रणवरे आपण यायचा नाणेफेकीसाठी. 5 चेंडूचा खेळ मैदानामध्ये संपन्न झालाय. धाव फलकावरती 11 धावा लागल्या जात आहेत. 12 धावा आणि इथून मात्र अखेरच्या बॉलवरती एक विकेट येईल आणि पहिल्या सत्राचा खेळ मात्र या ठिकाणी मैदानामध्ये संपन्न झाले. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 12 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 13 धावांचं आव्हान सेट केलंय. चला विनंती असेल दोन्ही टीमचे कॅप्टन चला डिंगडॉंग टीमचा एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवा. आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग नोंदवला त्याबद्दल तुम्हाला देखील या स्पर्धेची छोटीशी आठवण म्हणून गोडसं सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाईल. चला डिंगडॉंग टीमचे प्रतिनिधी माफ करा राहुलला आमंत्रित केलं जात आहे.
इथे पहिलाच बॉल शरीरभेदी मारा पाहायला मिळतोय राहुल कडून. पहिलाच बॉल फेस करताना थोडासा आखूट टप्प्याचा होता. शरीरभेदी मारा पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक सुशांत थाप्पे आपल्याला पाहायला मिळतात. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सुहास खेतल. मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच अर्थातच सुहास खेतल ठरला होता. यावेळीचा हा बॉल ऑन साइडला अलॉंग दी कार्पेट खेळून काढला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक सी कॉर्नर मध्ये चुकी करतोय आणि बॉल चाललाय सरळ घरगळत सी मा रे शा पार चौकार. मिस फील्ड वरती आलेला हा चौकार आणि चौकारने अशी मात्र या इनिंगची सुरुवात होतीये. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सागर दळवी बॉलला फील करतील. बॉलची फेकी होईल त्यावर मात्र निश्चितच आणखी एक धाव घेतली जाईल. 5 धावा धावफलक वरती लागल्या जात आहेत. 3 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. इथे प्लेड ऑन झालेत. हिट विकेट झालेत. स्वतःवरती नाराज असतील. स्वतःची ओळख असणारा फटका खेळायला गेले जरूर. आणि कधी कधी आपण पाहिलं ना तर चित्र स्वतःचीच चूक स्वतःच्या अंगाशी आलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. नजर हटी दुर्घटना घटी. कंट्रोल होते या शॉट वरती. हिट विकेट होऊन मात्र माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सुहास खेतल. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. रोहित तिसऱ्या क्रमांकावरती रोहितला प्रमोट केलं जात आहे. इथून मात्र डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू येतोय. इथून आपल्याला पाहायला मिळेल कशा पद्धतीने सात बॉल 8 धावांची गरज असताना मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय एक रोहित. इथून मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल घेतली जाते. दुसऱ्या धावेचा निश्चितच प्रयत्न होईल. ऑन स्ट्रायकिंग एअरवरती फेकी खरा पाहायला मिळते. 6 चेंडू आणि इक्वेशन असेल 6 धावेंचं. चला त्वरा करा. विनंती असेल थोडस फास्ट खेळा. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण जर पाहिलं तर रुपेश पाहायला मिळत आहेत. 6 बॉल 6 धावांची गरज असताना रुपेश वरती विश्वास दर्शवला जातोय. रुपेश कशा पद्धतीने ह्या 6 धावांचा बचाव करतील हे देखील पाहावं लागेल आणि पाहणे योग्य असेल का पहिल्याच बॉल वरती आपल्या अनोख्या शैलीमध्ये. चला थोडं फास्ट खेळा. विनंती असेल चित्तूर टीम. पहिल्याच बॉल वरती आपल्या अनोख्या शैलीमध्ये सुशांत थप्पे मॅच फिनिश करतायत हे देखील पाहावं लागेल. इथे मात्र पुन्हा एकदा शरीराला ब्रश होऊन बॉल चाललाय. शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी फील्ड केला जाईल त्यावर मात्र निश्चितच आणखी एक धाव घेतली जाईल. 8 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. आता समीकरण बदलत आहे. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 5 धावा बनवावे लागतील. इथे मात्र पुल करण्याचा प्रयत्न. याच्यावरती देखील सिंगल घेतली जाते. धोका पत्करताना पाहायला मिळत नाही दोन्ही फलंदाज.
सिंगलचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. चला या दरम्यान मात्र आमच्या प्रमुख पाहुणे गौतमजी कांबळे सरांचं देखील या ठिकाणी गौतम लोखंडे यांचं देखील शुभागमन होतं आणि इथे मात्र मॅच फिनिश होते. कॉंग्रॅच्युलेशन. या स्पर्धेतील पहिला फायनलिस्ट आपल्याला पाहायला मिळतोय. RKCC चिखलवाडी हा संघ ठरला या स्पर्धेमधील पहिला फायनलिस्ट संघ. कॉंग्रॅच्युलेशन चिखलवाडी संघ, सुशांत अप्पा कंपनी आणि हार्ड लक. निश्चितच आपण जर पाहिलं ना तर चित्तूर संघ चांगला खेळ तुम्ही देखील केला. पहिल्या 2 सामन्यामध्ये चांगली खेळ तुमच्या माध्यमातून देखील झालेली पाहायला मिळाली. तिसऱ्या सामन्यामध्ये मात्र तुम्हाला निश्चितच पराभवाला सामोरं जावं